नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. आमच्या जर्मन टूरमधला जो शेवटचा हॉल्ट होता, तो फ्रँकफर्टमध्ये होता. आम्ही काय केलं होतं, 29 तारखेला कोलोनहून निघालो फ्रँकफर्टला जाण्यासाठी. पहिल्यांदा आम्ही RE5 पकडली, तिथं कोबलान्सला आलो आणि कोबलान्समधून RE2 पकडून फ्रँकफर्टला. आता ही जी ट्रेन आहे RE2 फ्रँकफर्टला जात होती, पण आम्ही फ्रँकफर्ट फ्लॅगेटन म्हणजे एअरपोर्टला उतरलो. कारण आम्ही जे हॉटेल बुक केलं होतं हे तिथून अगदी जवळ होतं. मग एअरपोर्टला उतरलो, प्लॅटफॉर्म बदलला आणि S8 किंवा S9 पकडली आणि गेटवे गार्डन्स म्हणून एक स्टॉप आहे तिथं उतरलो. तिथून बाहेर आल्यानंतर आमचं जे हॉटेल होतं पार्किंग बाय रेडिसन ते तिथून चालतच होतं, त्यामुळे आम्ही हॉटेलवर गेलो. हे साधारणपणे दुपारची वेळ झाली होती, 12-1 वाजले होते. आम्ही सामान बिमान सगळं ठेवलं आणि तो जो दिवस आहे त्या दिवशी आम्ही असं ठरवलं की जाऊन फ्रँकफर्ट मधलं जे काही बघण्यासारखं आहे फिरत फिरत बघायचं अर्थात ते करूयात. मग आम्ही काय केलं, आता फ्रँकफर्टची ओळख कशी आहे तर फ्रँकफर्टला जर्मनीतलं मॅनहॅटन किंवा शिकागो ऑन मेन असं म्हणतात. शिकागो ऑन मेन म्हणजे मेन नदीच्या काठचं शिकागो सारखं शहर. तर आता हे जे याला ग्लोबल सिटी म्हणतात आणि त्याच्यामध्ये मेसी फ्रँकफर्ट आहे, रेग्युलर म्हणजे तिथं एरिया खूप मोठा आहे फ्रँकफर्टचा. मग आम्ही काय केलं तर आम्ही मेसीला गेलो, मेसीवरून दुसरी एक ट्रेन पकडली आणि आम्ही सेंट्रल स्टेशनला आलो. मग सेंट्रल स्टेशनला येऊन तिथून आम्ही आता आपल्याला कुठल्या ठिकाणी जायचंय ह्याचा अंदाज घेऊन आम्ही सिटी सेंटरला गेलो. आता हे जे सिटी सेंटर आहे त्याच्यामध्ये हॅप्तवॅची ह्याच्यापासून सगळ्यात जवळ पडतं. हॅप्तवॅची म्हणजे काय तर मेन गार्ड, ती एक अतिशय जुनी बिल्डिंग आहे. तिथं जेल बिल बरंच काय काय होतं एकेकाळी. आता ते हॅप्तवॅचे जर रेल्वे स्टेशन आहे म्हणजे यू भान आणि एस भानचं स्टेशन. मग आम्ही तिथं उतरलो. मग तिथून चालत 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 आम्ही एसिनबर्ग पुलाकडे गेलो. हा एसिनबर्ग हा लोखंडाचा पूल आहे, हा मेन नदीवरचा पूल आहे. तर जाताना आम्ही रोमरबर्ग म्हणून जो आहे त्या भागात आम्ही गेलो. मग आता तिथं रोमरबर्ग म्हणजे काय, तिथं वेगवेगळ्या आकाराच्या बिल्डिंग्स आहेत. म्हणजे उंच असतील, तिरक्या असतील, वेगळ्या वेगळ्या स्टेप्सच्या असतील, अशा तिथं इमारती आहेत. मग तिथं जस्टिस फाउंटेन म्हणून एक प्रसिद्ध फाउंटेन आहे, मी फोटो टाकलाय. तर जस्टिस फाउंटेन आहे. मग त्या एरियामध्ये ऍक्च्युली 16 मोठी मोठी संग्रहालय आहे. संग्रहालय बघणं शक्य नव्हतं आम्हाला, पण 16 संग्रहालय आहे. नंतर तिथं क्रिसमस मार्केट भरतं, तिथं एक मोकळा एरिया आहे. मग तिथं टाउन हॉल आहे, रथहाऊस आहे, इम्पिरियल हॉल आहे आणि तिथून जवळच सेंट निकोलास चर्च आहे. मग आम्ही तिथं न्यू टाउन हॉल बघितला, हिस्टॉरिकल म्युझियम बाहेरून बघितलं, नंतर वर्टीहॅम हाऊस बघितलं, स्टेडल म्युझियम जे पेंटिंगसाठी फेमस आहे ते थोडंसं बघायला मिळालं आम्हाला. नंतर म्युझियम डिस्ट्रिक्ट मधले म्युझियम्स लांबून का विना पण बघायला मिळाली. हे सगळं करून आम्ही फ्रँकफर्ट कॅथेड्रल किंवा निकोलास चर्चला आलो. नशिबानं आमच्या बरोबर कोणतरी होतं आणि आमच्या बरोबर म्हणजे कोणतरी चालू, त्यांच्यावर आम्ही आपल्या आत गेलो आणि ते चर्च बघून घेतला. हे जे आम्ही चर्च आतून बघितलं त्याचेही मी फोटो टाकलेले आहेत. अशा पद्धतीनं फ्रँकफर्ट मध्ये ह्या जुन्या जुन्या इमारती आम्ही बघत होतो. हे किती तारखेला तर 29 तारखेला. मग तिथे एक 65 मजली इमारत आहे, त्याच्या टेरेसवर ऑब्झर्वेटरी आहे, तिथेही जाता येतं. त्या ऑब्झर्वेटरीवरून सगळं शहरही व्यवस्थित दिसतं आणि आकाश बघायलाही त्याचा ते उपयोग करतात. त्याच्यानंतर तिथे एक 377 मीटरचा एक टॉवर आहे, त्याला तो टेलिव्हिजन टॉवर म्हणतात, त्याच्यावर तुम्हाला जाता येतं. नंतर तिथं मार्केट हॉल आहे. त्या भागामध्ये खरोखर गगनचुंबी इमारती आहेत, खूप खूप मोठ्या इमारत आहेत. आता गोथे म्हणून जो त्यांचा एक जर्मन ऑथर आहे त्याचं ते जन्मस्थान आहे. नंतर तिथं आणखीन एक इचिनहॅम टॉवर म्हणून आहे, ते जवळजवळ 47 मीटर आहे, त्याच्यावरही जाता येतं. नंतर ओपेरा हाऊस आहे. असं हे सगळं आम्ही बघत बघत जवळजवळ 8-8:30 वाजले. म्हणजे खरोखर म्हणजे म्युझियम बघता आले नाहीत आम्हाला, पण जे काही मी बाहेरनं बघू शकलो ते खूप होतं. त्यामुळे आम्ही 29 तारखेला हे सगळं बघितलं. साधारण 8-8:30 वाजता परत आम्ही हप्तवॅचीला आलो आणि हॅप्तवॅचीवरून आम्ही बॅक टू मेन आमचं काय म्हणूया एअरपोर्टच्या जवळच्या हॉटेलला आलो. त्या दिवशी रेस्ट घेतली. दुसऱ्या दिवशी आम्ही हेडलबर्गला गेलो. हेडलबर्ग बघून आलो, त्याचा वेगळा व्हिडिओ दिलेला आहे. आणि जो शेवटचा दिवस होता
त्यात आम्ही विचारलं की बाबा आम्ही कुठल्या गावाला जाऊन येऊ का काय करू. तर आम्हाला म्हणजे अनितानं पण म्हणजे अनिता अय्यर आणि तिचे मिस्टर या दोघांनी आम्हाला काय सांगितलं की तुम्ही आत्ता फार मोठं काय बघायला जाऊ नका कारण तुम्हाला फ्लाईट आहे दुसऱ्या दिवशी. पण तुम्ही पाम गार्डन बघायला गेलात तर मात्र तुमचा खूप चांगला वेळ जाऊ शकतो. म्हणलं आम्ही ठीक आहे. मग आम्ही पाम गार्डन मध्ये गेलो. ही जी पाम गार्डन आहे ही 54 एकरची गार्डन आहे. आता 54 एकर फ्रँकफर्ट सारख्या मोठ्या शहराच्या मध्यभागी आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की मध्यभागी एवढी मोठी पार्क आहे, ग्रीन एरिया. बरं, गेल्यानंतर आम्हाला तिकीट काढायला लागलं. तिकीट काढून आत गेलो आणि पहिल्यांदा आम्ही रोज एक गार्डन एरियामध्ये गेलो. आता रोजचे काही फोटो मी टाकू शकलोय, पण रोज वर एक वेगळा काय म्हणूया नुसता फोटोचा अल्बम पब्लिश करता येईल इतके फोटो काढले. मग तिथं रोज गार्डन मध्ये गेलो तेव्हा कोणाच तरी लग्न बिग्न असे इव्हेंट्सही चाललेले होते. मग रोज गार्डन मध्ये गेल्यानंतर आम्ही तिथलं मॅप बघितला आणि तिथं मोठ्या प्रमाणामध्ये ग्रीन हाऊसेस आहेत, वेगळ्या प्रकारचे आहेत. एक तर ग्रीन हाऊस त्याने असं केलंय की त्याच्या आतमध्ये जाता येतं, त्याचे मी फोटो टाकले की त्याच्यामध्ये माशांची व्यवस्था केली, म्हणजे नवीन आहे ते. फिश म्हणजे अक्वेरियम वगैरे असं काय 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 त्यांनी केलंय. तर ते आम्ही बघून आलो. मग तिथं काही पुतळे आहेत तेही आम्हाला बघता आले. हे सगळं बघून आतनं आम्ही बाहेर पडलो आणि लिटरली तिथं आफ्रिका, अमेरिका वगैरे वेगवेगळ्या प्रांताचे म्हणजे त्यांची झाडं जे कॅक्टस साठी एक वेगळा एरिया आहे. म्हणजे ते ग्रीन हाऊसच आहे, कॅक्टस ग्रीन हाऊस. त्याच्यानंतर साऊथ आफ्रिकन ग्रीन हाऊस, अशी वेगवेगळ्या देशांची ग्रीन हाऊसेस आहेत एरियांची. आणि ती त्यांनी त्या टेम्परेचरला मेंटेन केली. खूप बघितल्यानंतर मग आम्हाला तिथं वाटेत एका ठिकाणी सर्व प्रकारची कमळं बघायला मिळाली. कमळं बघितल्यानंतर आणखीन एका ग्रीन हाऊस मध्ये गेलो. तिथं आणखीन वेगळेच काय काय सेटअप्स होते. म्हणजे म्हणजे प्राणी असतात आपले, त्या प्राण्यांच्या बरोबरचे त्यांनी काय काय हे केलेलं होतं. तिथून बाहेर पडल्यानंतर आम्हाला एक जण म्हणले की बटरफ्लाय गार्डन मेंटेनन्स मध्ये आहे, म्हणजे काम चाललंय, पण लकीली असाल तर तुम्हाला बघायला मिळेल. मग आम्ही बटरफ्लाय गार्डन मध्ये गेलो. ती बटरफ्लाय गार्डन आम्ही बघितली. मग हे बटरफ्लाय गार्डन वगैरे सगळं बघून बाहेर पडेपर्यंत जवळजवळ 4 वाजले. मग आता